तोरणमाळ पर्यटनाचा कायापालट होणार। 200 कोटींचा विकास आराखडा साकारतोय नवी आशा। आपले जे पॉइंट आता ठरणार आहे ते पॉइंट डेव्हलप करण्यासाठी कसं प्लॅनिंग करायचं, काय एक प्रोजेक्ट करायचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा वेगळा आणि एक तुमचा 5-5 करायचा। नमस्कार। राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे तोरणमाळ गेल्या अनेक वर्षांपासून अपेक्षित विकासापासून दूर राहिले होते। यामुळे येथील आदिवासी बांधवांमध्ये रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता। तसेच सोयीसुविधांच्या अभावामुळे अनेक पर्यटकांनी तोरणमाळकडे पाठ फिरवली होती। मात्र आता या चित्रात लवकरच बदल होणार आहे। अक्कलकुवा अक्राणी विधानसभेचे आमदार आमशा पाडवी यांनी 200 कोटी रुपयांचा भव्य पर्यटन विकास आराखडा तयार केला असून तो पर्यटन मंत्र्याकडे पाठवण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर पर्यटन विभागाचे विशेष पथक नुकतेच तोरणमाळ येथे दाखल झाले। त्यांनी तोरणमाळमधील विविध पर्यटन स्थळाची सखोल पाहणी केली। येत्या काळात तोरणमाळमध्ये आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। पर्यटन मंत्रालयाने गठीत केलेल्या समितीने प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली असून यावेळी आमदार आमशा पाडवी, आमदार चंद्रकांत दरगोंशी यांच्या हे देखील यावेळी उपस्थित होते। तोरणमाळच्या विकासासाठी सुरू झालेली ही हालचाल स्थानिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी घडवून आणणार असून पर्यटन क्षेत्रातही मोठी भर पडणार असल्याचे चित्र दिसत आहे। तोरणमाळ इथे महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आणि त्यांच्याकडे मी आणि चांदू भैयाने दोघांनी मीटिंग घेतली आणि आम्ही मागणी केली की थंड हवा ठिकाण महाराष्ट्रामधला दुसरा क्रमांकाचा ठिकाण आहे तोरणमाळ आणि तिथे विकास व्हायला पाहिजे। आणि जेव्हा मागणी केली असताना महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन मंत्री त्याने एक टीम पाठवली आहे आणि ते प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे पॉइंट आहे त्या पॉइंटला जाऊन सर्वे करणार आहे आणि सर्वे करून जे प्रत्येक पॉइंटला 5-5 कोटीची निधी शंभूराजे देसाई साहेब देणार आहे। आणि जे मोठा प्रोजेक्ट आहे आम्ही जे मागणी केली आहे 200 कोटीचे त्याने आम्हाला बोली केली आहे की मी केंद्र सरकारकडे पाठवून तुम्हाला ते सुद्धा मंजूर करून देतो, पण माझ्या हातात जेवढं आहे ते ताबडतोब सर्वे करून तुम्हाला देतो आणि जेवढी मला देता येईल तेवढी निधी तुम्हाला देऊन टाकतो। जेवढे पॉइंट काढणार त्या पॉइंटवर 5-5 कोटीची निधी मी देणार।